अवघ्या क्षणामध्ये या ठिकाणी बहुजन समाज पार्टी परभणी शहर आयोजित मान्यवर कांशरामजी साहेब बहुजन समाज पार्टी तर्फे युनिटच्या वतीनं हार्दिक ठिकाणी स्टेज शो येण्याची कृपा करावी। या महाराष्ट्रामधील योगीराज आनंद प्रस्तुत जथा समाज पार्टीची पूर्ण जिल्हा युनिट या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा मान्यवर साहेब परभणी शहर युनिटच्या वतीने आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक शुभम धारवे तसे या ठिकाणी परभणी जिल्हा युनिटच्या वतीनं सरांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार होत आहे। बहुजन समाज पार्टीचा अनिरुद्ध रणवीर सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। हो यानंतर राहुलजी भदरगे यांचं स्वागत करण्यासाठी मी रोहित हानवतीला विनंती करतो, त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर अशोकजी वाकळे सर यांचं स्वागत करण्यासाठी माननीय राजेंद्र यानंतर योगीराजजी आनंद सर यांचं स्वागत करण्यासाठी मुकुंदजी वेडे येतील। गुलाबरावजी धाडवे यांना विनंती करतो। सीतारामजी वाटोळे यांचं स्वागत करण्यासाठी जोरदार दीपकजी गोळवे मित्र परिवार हे योगीराजजी आनंद सर यांचं स्वागत करतात। टाळ्या होऊ द्या। मॅडम पुण्याहून साहेबांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेले आहेत। प्रशांत गायकवाडजी करतील। सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या। रमानगर या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्यगण, खूप सहकाऱ्यांची नावं घेता येतील। मी बऱ्याच दिवसानंतर परभणीला इथं आलोय। रीतीप्रमाणे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय इंजिनियर रणवीरजी, आमचे सहकारी अशोकजी वायवळ साहेब, बामसेपचे हाणुते साहेब, राहुलजी घनसावंत, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदजी येडे सर, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये तेवढ ठेवलं असे आमचे मित्र लहानेजी, कीर्तने सर, सगळी मंडळी खूप नावं घेता येतील। अर्जुन पंडित, विश्वजितजी, वेळ भरपूर झाला असल्यामुळं मला ऐकायला दोन माणसं खूप लांबून आली। ती एक पुण्यावरून आलेली आहे। तिला काही अडचण झाली नसेल, कारण तिला येण्यासाठी, माझी बहीण आहे, तिला येण्यासाठी घरातून बाहेर पडली असेल, त्यावेळी ऑटो असेल, त्यानंतर ट्रेन असेल, परंतु एक माणूस तळ पार करून आला आहे। ते ज्ञानेश्वर तिथं बसलेला आहे। एक बार 2000 टाळ्या वाजवा।
लय दुर्गम भागातून आलाय तो माणूस, सौंदर्णीवरून केलाय की वामनदादा म्हणतात की काय सांगू तुला आता भैया, साउंड का थोड़ा प्रॉब्लम है। नहीं तुमको 2 टॉप 2 बेस 2 रिटर्न इतना सामान बोला था मैंने। तर त्या लोकांना कदाचित ऐकू, शामभाऊ आहे हमारे गोडके साहेब। वामनदादा म्हणतात की काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता, काय सांगू तुला आता की भीम माझा कसा होता। वाकडे साहेब, 7 ठिगळाच्या बंडीचा भीम माझा खिसा होता, भीम माझा खिसा होता, भीम माझा खिसा। कणाकणामध्ये जाऊन वामनदादांना बाबासाहेबांचा विचार पेरला आणि तो विचार पेरत असताना एका भेटीचा कोइन्सिडन्स सांगतो आणि गायनाला सुरुवात करतो। भेट अशी होती की औरंगाबादला एक सभा होती आणि त्या सभेमध्ये मान्यवर कांशीराम साहेब तिथे आलेले होते। सगळं काही शॉर्ट आहे, आम्हाला आज माईक लांब भेटलं नाही म्हणून आम्ही आज माईकला ऍडजस्ट करतोय। कांशीराम साहेबांची सभा होती आणि त्या सभेमध्ये बरीच मंडळी, मग ती आमच्या वेडे साहेबांसारखी असेल की हानोदे साहेबांसारखी असेल, आमच्यासारखी असेल, माझ्यासारखी असेल, माझ्या पाठीमागे जे आमचे गुरुवर्य बसले शंकरजी हानोदे यांच्यासारखे जे सिनियर मंडळी आहेत, ते 3दा जाऊन कांशीरामजीच्या कानात म्हणत होते की कांशीराम साहेब आता वामनदादा आपल्यासोबत काम करणार आहे। दुसरा एक येतो कानात सांगतोय की आता वामनदादा आपल्यासोबत काम करणार आहे। जवळपास 8-10 लोकांनी मान्यवर कांशीराम साहेबांच्या कानात सांगितलं की आता वामनदादा आपल्या म्हणजे सोबत काम करणार आहेत। त्यावेळेला मान्यवर कांशीराम साहेब त्या सभेमध्ये, भरलेल्या सभेमध्ये म्हणत होते कि जो लोग मेरे कान में आकर ये बोला करते थे कि वामनदादा आपल्यासोबत काम करणार आहेत, आता वामनदादा आपल्यासोबत काम करणार आहेत। सगळी सभा स्तब्ध झाली आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलं, आप लोग शायद नहीं जानते, आप लोग शायद नहीं जानते, ये वक्त वो है कि वामन दादा ने अपने से पहले, बहुत पहले बाबा साहब का काम शुरू किया है। ऐसे नहीं करना, कहना नहीं ऐसे कि वामन दादा अब अपने साथ काम कर रहे हैं। ऐसा दुरुस्त कह लो, ऐसा दुरुस्त कह लो कि अब हम सारे वामन दादा के साथ काम कर रहे हैं। मान्यवर कांशीराम साहेबांनी 6 डिसेंबर 1978 बामसेफ नावाचं संघटन काढलं आणि वामनदादांची कलम चालली आणि वामनदादा त्या कलमेमधून लिहितात कि बोल उठी हलचल जमाना बदलेगा, बोल उठी हलचल जमाना बदलेगा, और आज नहीं तो कल जमाना बदलेगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा। अगदी रास्त दिशेने ती चळवळ पुढे घेऊन जात असताना मान्यवर कांशीराम साहेब या देशामध्ये जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जात असताना हे दोन्ही अनुयायी, मी नाही, पहिला अनुयायी तो जो बाबासाहेब वारल्यानंतर 14 दिवस फक्त रडून मेला, गाडगे बाबा त्याचं नाव वाजवा टाळ्या। इतका महान माणूस कसा आपल्यातून गेला म्हणून फक्त 14 दिवस रडून जो मेला, तो गाडगे बाबा बाबासाहेबांचा अनुयायी होता। त्यानंतर बाबासाहेबांची एक थाप पाठीवर पडली, घरच पलटून नाही पाहिलं, तो वामनदादा बाबासाहेबांचा खरा अनुयायी होता। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जा आणि लिहा, तुमच्या कुडाच्या भिंतीवर कोरून लिहा कि तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय। साथियों, वो दिन था कि जिस दिन मान्यवर कांशीराम साहब को ये मिशन मालूम हो गया और उस कांशीराम ने, बाबा साहब के बेटे ने, अशा प्रकारचा बाबासाहेबांचा तो अनुयायी, त्या मान्यवर कांशीराम साहेबांची पुण्यतिथी साजरी करण्याचा योग तुम्हाला रमानगर वाल्यांना आला आहे। हा हर्ष उल्हासाचा जरी नसला तरी क्रांतीचा दिवस आहे। बाबासाहेब म्हणायचे की जागृतीचा दिवा अखंड तेवत ठेवा। तुम्ही वामनदादाच्या लेखणीकडे हमेशा पाहिलं असेल, वामनदादा कसे लिहितात, एखादं जनावर बसलं खाली की त्याला असं किती बी हाईक 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 म्हणलं की उठत नाही। ते खेड्याची माणसं आहेत तिकडे आमच्याकडं, येडे साहेब आहेत, वाकडे साहेब आहेत, काय करावं लागतं त्याचं, राहुल भाऊ काय करायला, शिफ्टी, हा बघा माहिती आहे त्यांना, अशी शिफ्ट पुढे धरलं की पटकून उठत आहे। जागृतीचं की भीमानंतर जे कुणी क्रांती कराया ठाकले, अरे 3 पैशाच्या पुढे वेडे गडी ते वाकले, पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो, आणि जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो, जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो। राग येत नाही तुम्हाला, मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा, वामनदादा लिहितात। असल्या प्रकारचं साहित्य भीमा तुझ्या मताचे किती, तर 5 लोक असते अशा प्रकारचं पेटवणारं साहित्य लिहिलंय।
पेटवणार, अन्यायाची चिरा चांबडी चिरा करा चिंधड्या, नाहीतर भरा हाती बांगड्या, अशा प्रकारचं चेतवणारं म्हणजे जी चळवळ आहे ती मान्य त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी 6 डिसेंबर 1978 या मुवमेंट चालवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांना वाटलं की अजून एक जोर द्यावा लागता, म्हणून त्यांनी पुन्हा 6 डिसेंबर 1981 DS फोर नावाचं एक संघटन तयार केलं. आणि ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की या दोन्ही संघटने के माध्यम से हम अब इस मूवमेंट को रन कर सकते हैं, त्यावेळेला 1984 बहुजन समाज पार्टी नावाचं पक्ष तयार केला आणि त्या पक्षाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामध्ये जिथं राम श्याम मथुरा अयोध्या काशी प्रयाग तिथं आहेत, जहां राम के धरती में भीम का नाम चलाया और नीले झंडे वाली 4-4 बार सरकार लाने का काम मान्यवर कांशीरामचा हात होता. त्यामुळं आम्ही ऋणी आहोत. बाबासाहेबांचा विचार आहे. आम्ही काय केलंय, आम्ही गुलामी पसंत केली आणि हजारो वर्षापासून आपल्या मनामध्ये असलेला जो कीड आहे ती कीड काढून नाही टाकली. वामनदादा एका ठिकाणी म्हणतात की विषारी युगाचे विष गाडणारे जात सारे सारे पाडणार आहे आणि ही सेना भीमाची वाढणार आहे, सेना भीमाची वाढणार. वामन प्रमाणे अशीच आज शुभम धाडवेने जे किया है वो क्या है, वामन प्रमाणे अशीच मनाची गल्लीनी झाडणार आहे, सेना भीमाची वाढणार आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या मनाच्या गल्ल्या झाडण्यासाठी हा झाडूवाला त्यांनी आणलाय. वो लोग समजेंगे आप वाला लायक आहे की नहीं ना, आमचं खानदानी होतं तर आपको कुछ गाना वाना मिलने वाला है. कि तो मेरा जो है ना केडर कैंप लगाने वाले थे अनिरुद्ध जी, और उन्होंने बोला कि भाई केडर कैंप लगाना है तो लोग ऐसे नहीं सुनते, फिर गाने का प्रोग्राम लगा तो आ जाते हैं लोग. बच गया. और ये हमारे जो साथी है सारे, फेरोज भाई हो या हनवते साहब हो, हमारे ये हड़कत दिसाले दुकान एक अभिमान खिल्लार है, गोश्त तो है नहीं उसके आंग पे, छील छाल के छटाक भी नहीं निकलेगा. तो ही सगळी मंडळी जी आहे यांना सुद्धा प्रत्येक तो वारंवार गुलामीची सतत आदत पडलेल्या लोकांना हा कवी जो आहे तो सांगतोय की उजाड राणी हे कडवा आहे. जे माझ्याकडे प्रबोधनाचा संच असतो त्यामुळे गाण्याचा काही विषयच नाही. तो म्हणतोय उजाड राणी कमिया केलीस मोठी, भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी. एक लाइन जिस गाने से हम शुरू करने वाले उस लाइन में कि उजाड़ रानी प्रणाम कोटि कोटि प्रणाम प्रणाम. संविधान लिहिलेलं आहे. त्या संविधानामधल्या कुठल्याच माणसाला अंतर न देता तुम्ही काय केलं पाहिजे, बंधुता प्रवर्धित केली पाहिजे आणि ही जी किलबिश आहे जातीची ती काढून टाकली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथं तळागाळातल्या लोकांपर्यंत कसा जाईल. आता लोक गाणी काय लिहितात की नाच तिकडच चालवा खुल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. किती हल्लं होतं 1 तारखेला, लय निवार मार खाऊन आले होते तिथे, आणि लय मजबूत भीमाचा किल्ला. संघटन नाहीये कैसे मजबूत भीमाचा किल्ला. उड्या मारतीन किती जातीवादी माकडं, त्याच्या पुढचं सांगायची गरजच नाही, त्यांना सगळं माहिती आहे वाकडं होतं का तिकडं होतं. तो साथियों, इस प्रकार के गाने सुनिए भी मत, लिखिए भी मत, इससे लोग टूट जाएंगे, जुड़ेंगे नहीं. जोड़ने वाली बात करो. एक जो हमारा धर्म बन गया है 2500 साल से, उसको छोड़ दो. वो कहता है गाय किसी तर्क से, वो क्या कह रहा है, मांगने वालों
वाकोड़े देता है, शुभम है देता है, इंजीनियर है कहाँ है वो, अनिरुद्ध देता है, वक्त देता है, अनुदय साहब वक्त देता है। इस टाइप से देने वाले लोग बनने चाहिए। मांगने वालों छोड़ो गुलामी तुम, बन जाओ देने वाला यही कहे, ये जय भीम वाला यही कहे। ये एक डब्बा लेकर आपके घर घर गांव गांव आया था। आपके घर के सामने आकर उसने बोला था वोट भी दो, नोट भी दो। हर एक घर से मेहनत मशक्कत करने वाले, हर एक घर से पसीने की कमाई जिन लोगों ने उसके डब्बे में डाली है, समाज में दलाल पैदा होते हैं, दलाल। शाह फुले जी की बदौलत हमें अधिकार ये मिले हैं, मिले हमें अधिकार ये मिले, मिले हमें अधिकार ये मिले। देश का वो देश का वो संविधान पढ़ लो। ये हमारे मातम समाज के भाईचारा के समाज के है, रामजी वाकोड़ा है, इन्होंने अपने बच्चे का ही नाम संविधान लिख दिया है। क्या बात है, एक बार तालियां बजाइए भैया, और उनके पत्नी के लिए भी बजाइए। देश का वो संविधान पढ़ लो, देश का वो संविधान पढ़ लो के सबको बराबर दिए दिए, सबको बराबर, सबको बराबर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, मी इतका विद्वान आहे, इतका विद्वान आहे, इतका विद्वान आहे, इतका विद्वान आहे, इतका विद्वान आहे की ह्या मुठभर महारांना मी लंडनच्या 4थ्या मजल्यावर बसवीन। मी लंडनच्या 4थ्या मजला, अरे यार, ये बहुत बड़ा सम्मान है मेरे लिए। किसी कलाकार ने किसी कलाकार का इतना सम्मान करना बहुत बड़ी बात है। लाड़े साहब की जानिब से 200 रुपए मिले, बहुत बहुत धन्यवाद साहब। तो मैं बोल रहा था बाबा साहब का कि बाबा साहब ने एक जगह कहा था, मी इतका विद्वान आहे, कुणाला शक आहे का बाबासाहेब विद्वान नव्हते? किसी को शक? जी बिल्कुल नहीं। तो बाबा साहब कहते हैं मैं इतका विद्वान हूं, इतका विद्वान है, ये मुठभर महाराजांना मी लंडनच्या 4थ्या मजल्यावर बसवी। और साथियों, अगर बाबा साहब चाहते तो ऐसा कर भी सकते थे। तो आप पता है क्या करना था बाबा साहब को? आपके एक इशारे पर, बाबा साहब के एक इशारे पे उस वक्त में लोग मरने के लिए भी तैयार थे और मारने के लिए भी तैयार थे। एक इशारा बाबा साहब का हो जाता कि कहीं बाबा साहब बुला रहे हैं हमको, हे सगळे कैरे बाळे कांदे पिंजरे जितके दिसायलेत का, हे बघितलं का परमनंट कलर लोक, हे कलर वाले सगळे माणसं इकडे तर त्याच्यापेक्षा परमनंट खाली बी ह्याच्यामध्ये हे काळे बेंद्रे सगळे बाबासाहेबांनी असं केलं असतं तर तिथं गेले असते, कुठं बाबासाहेबांनी पाठवलंच कुठं असतं, समुद्र किनारी। तिथं बाबासाहेबांना 2-4 डझन जहाज करावं लागले असते आणि त्या जहाजावाल्याला बाबासाहेब म्हणले असते हे काळे बेंद्रे घेऊन मी येतो मागच्या जहाजानं, एक 2-3 हेलपाटे मारले असते ना त्या जहाजाने, तर सगळे हे काळे बेंद्रे लंडनला गेले असते। बाबासाहेब साथियों, अगर उस वक्त में बाबा साहब हमको 4थे मजले पे बिठाते तो आज बाबा साहब को जाकर 60-70 साल हो। 60 साल के बाद हमारे 4थे नहीं 40वें मजले पे इतिहास नहीं जानते, जो लोग अपना इतिहास नहीं जानते वो इतिहास नहीं बना सकते। साथियों, जब तक हम अपने बच्चों को इतिहास नहीं बताएंगे, आप खुद बाबा
बाबा साहब के जितना भी लिखावट है, जितना भी किताबें है, उसको पढ़ के क्या हालात थे अपने, कोण होतो आम्ही, हे जोपर्यंत जाणून घेणार नाही तोपर्यंत आपण इतिहास घडवणार नाही. काय होती परिस्थिती? पाठीला झाडू, पाठीला झाडू. आता जिथं टाय घालतात तिथं काय होतं? आता जिथं टाय घालतात तिथं काय होतं? मडकं, मडकं होतं, मडकं. आम्हाला लोकांना विरोध करायला कसा करावं हे पण कळत नाही. काल मी मोबाईलवर एक गाणं ऐकत होतो. ते काय, त्या लहान मुलानं गेल्या आता एक 15-20 दिवसापूर्वी एक गाणं लिहिलं. म्हणला तो, आमच्या बाबानं गणपती आणला. त्याची गोजीर वाणी, त्यांचा धर्म, त्यांना मुबारक असू द्या ना, काय प्रॉब्लेम? हे समर्थन नाही आहे, असू द्या. एक चांगली शानी सुरती पोरगी आली त्याच्यावर म्हणे, माझ्या बापाने कायदा आणला, माझ्या बापाने कायदा. विरोध कशाला या? तू तुझं दुसरं लिही. असं असतं का? ते लहान आहे, त्याच्या नादी लागायचे का? इतिहास नहीं जानेंगे, प्रज्ञाशील करुणा को नहीं समझेंगे तो साथियों हम फिर से बर्बाद हो जाएंगे. विरोध कसा केला पाहिजे ते पण आपल्याला कळालं पाहिजे. तुम्ही तुमचं सांगा ना किती किती आहे. तुमचा इतिहास इतका तरतर आहे, इतका जर्जर आहे. तुम्ही जा लोकांना सांगा की आपल्या पाठीला झाडू होता, गळ्यात मड बहुजन प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक को भी रोकने की कोशिश यहाँ पर मनुवादियों ने की. हॅलो, या ठिकाणी माझी बहीण विमल मधुकर आणि भगिनींनो, एक सूचना आहे तुम्हाला. हे जो कार्यक्रम आहे ना, नॉनस्टॉप आहे. नॉनस्टॉप असल्यामुळे आम्हाला हे देणग्या मिळत नाहीत. आणि म्हणून काय होतं की नॉनस्टॉप गाणे, ज्यांना आता पैसे काय द्यायचे असतील त्याने काही देणगी म्हणले, अरे खेड्याकडचे काय म्हणणार आहे. आणि ज्या वेळेला त्यांना म्हणलं आम्ही काम झाला आणि ते लोखंडे भाऊजी त्यांना गगन ठेकणं झालं, इतके खुश झाले होते, इतके खुश झाले होते. से कामयाब है, मैं बताना आपको ये चाहता है. शाहीर दत्ताजी उबाळे यांच्यातर्फे 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. है कुछ आदरणीय राजू हनवते साहेब यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. संचामध्ये साहित्य काही कमी आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजे माइक वगैरह सिस्टम जो है ते नहीं, इससे भी बढ़िया प्रोग्राम हम देते हैं. तो मैं बता ये रहा था कि हमारा इतिहास एक गाने लय येशीच्या बाहेर आमचं गाव होतं आणि काहीच अवस्था नव्हती. कंगाल होतो आम्ही सगळे. तो इथं मांडतोय तो कि कल तक थे बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता इत्मीनान रखे कि हमने माननीय कांशीराम साहब के जयंती पे बुलाया है, सॉरी पुण्यतिथि पर. साथियों, जो कांशीराम बाबा साहब का एक किताब पढ़कर पागल हो गया था, एनिलेशन ऑफ कास्ट. बीमाई
इंदोरच्या बाजारात जाते आणि इंदोरच्या बाजारामध्ये गेल्यानंतर तिथं साडीचं दुकान असतं आणि त्या साडीच्या दुकानाच्या ऐन तीरावर मधून एक रोड असतो. त्या रोडच्या ऐन तीरावर बसून ती भीमाई, बाबासाहेबांची आई ती भीमाई त्या लेकरा महिलांना पाहते, ज्या महिला तिथं साडी घेत होत्या आणि त्या दुकानदाराला सांगत होत्या ती काळी काढावर, ती चौकडे अलीकडे ती काढ. तो दुकानदार म्हणत होता ही घ्या बहिणजी, ती घ्या बहिणजी, ही घ्या बहिणजी, ती घ्या बहिणजी. 50 साड्या त्यांना दाखवल्या. हे माय लेकर दोघं बी उन्हातच. जसं त्यांचं साड्या घेणं झालं त्या दुकानदाराच्या लक्षात आलं होतं कार्यक्रम. त्या बाया जशाच गेल्या तो दुकानदार भीमाईला म्हणतो साडी घ्यायची काय? विचारणं कसं, साडी घ्यायची काय? भीमाई म्हणे हो. पैसे आणलेत का? भीमाई म्हणे हो. मग भीमाईनं पैसे काढले, तिथं ठेवले. त्या माणसानं काठीनं एका काठीनं एक साडी काढली. ती साडी रोडवर टाकली. राहुलजी कहाँ है? घनसावंत जी हमारे. राहुल कहाँ गए? है तुमच्या राज्यात जसे तसे आता रोड नव्हते, तिथं धुळीचे रोड होते. ती जशीच रोडवर टाकली. त्या दुकानदारातला काम करणारा याच्यासारखा भला जाडजुड एक माणूस त्या काउंटरवरून उतरून इकडे आला. त्या साडीवर असा उडी हाणली आणि असं खराब केली. आणि बाजूला झाल्यावर दुकानदार होते घेऊन जा. मांगा मारायनी नवीन कपडा घालायचा नाही. पिनल कोड खंड हितवा खंड तितवा त्याच्यात लिहिलेलं होतं तसं. अपमानित अवस्था में भीमाईने वो साडी उठाई, काखाला लावली, हातात बाळ घेतला आणि हळूहळू उन्हाच्या कारात ज्यावेळेला ते जाऊ लागले. भिवा मोठा झाला होता. भिवाईला वाटलं की भिवा काहीतरी म्हणे. 50 पावलं गेल्यानंतर त्या भिवाचा एक हात आईच्या हातामध्ये असताना भिवा आपल्या आईला काय म्हणायचा माहितीये? काय म्हणायचा? नाही ना सांगितलं कोणी. आज से याद रखा. भिवा आपल्या आईला बये म्हणायचा. काय म्हणायचा? बये. तो एक हात भिवाईच्या हातात असताना भिवानं त्या बयेला विचारलं, बये अगं त्यांनी सगळ्यांनी निवडून साड्या घेतल्या, तुला तर त्यांनी रंग विचारला नाही, असं का ग? त्याचा पहिला शब्द भीमाईच्या कानावर गेला आणि भीमाईच्या डोळ्यातून पाणी त्या तापलेल्या जमिनीवर एक एक आसवा पडत होता. कुठवर हे अपमानित जीवन जगायचं? भीमाई चालत होती आणि भिवा तिला प्रश्न विचारता, बये असं का ग? बये असं का ग? आणि तो सहनशीलतेचा धीर सुटला. हुंदका देतच भीमाईनं त्याला सांगितलं की अरे भिवा, लई दिवस झालं ना, अरे लई दिवस झालं आपल्या सोबत असंच होत आहे रे, लई दिवस झालं. वो दिन था भावांनो बहिणींनो, तो दिवस होता. वो हात भीमाई के हात में देते हुए बाबा साहेब एवढ्याशा भिवानं त्या मुठी हवळल्या आणि जशी शपथ खाल्ली की बये ही सगळी व्यवस्था बदलणार नाही ना, तर नावाचा सत्कार कुणाचा भीमा झाला. तब बाबा साहब की आंखों में आंसू नहीं आए थे. तब बाबा साहब की आंखों में नहीं आंसू आए थे. बाबा साहब की आंखों में तब आंसू आए थे जब एक बार बाबा साहब सांता क्रूज मुंबई के विमानतळावर, सांता क्रूजच्या विमानतळावर बाबासाहेबांचं विमान घिरट्या घालू लागलं. बाबासाहेब परदेशातून आले होते. खाली बाबासाहेबांना सांता क्रूज विमानतळावर अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना प्रचंड जनसमुदाय जमला होता आणि नारे चालू होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शुभम कुठे? शुभम कुठे? संयोजक कोण आहेत? संयोजक अरे जेवलेत का? बघा बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खालून बाया म्हणतात जय असं जय बाबासाहेब आंबेडकरांचा. आपल्या कार्यक्रमासाठी एक भाकर कमी खाल्ली त्यांनी. चलो एक दूसरा प्रयोग करके देखते हैं कि ये तमाम महापुरुष
जो यहाँ पर लगाए गए हैं, वो महापुरुष हमारे अंदर समता लाना चाहते थे. वो समता का काम मान्यवर कांशीराम साहेब करना चाहते थे. आणि ते कुठल्याही गल्लीत गेले, कुठल्याही गावात गेले की काय म्हणायचे, होऊ शकत नाही. काय म्हणायचे, होऊ शकत नाही. मैं आपको पूछूंगा कि हो सकता है क्या, और आपको बोलना है हो सकत है. ठीक है, अब आप भी आ जाइए साथ में. थोड़ा अलग प्रयोग है, दो ही चांस मिलेंगे. मैं पूछूंगा हो सकता है क्या, और आपने बोलना है हो सकत है, जोर से. स्टेज वालों के साथ, बगैर माइक का. मैं पूछूंगा आपको हो सकत है क्या, और आपको बोलना है हो सकत है, हाथ ऊपर करके. ओके, हो सकत है क्या, हो सकत है क्या. तो जंगली रमी पे आओ ना महाराज. कुठे ते मोबाईल, ह्याच्यावर असं केलं की तो म्हणतो 24 घंटे पार्टनर आहेत त्याच्यावर. जंगली रमी पे आ ना. पहिल्यांदा ज्याने ऐकलं तो गेला नाही. आमचा एक सहकारी आहे साळवे म्हणून, त्याचा मुलगा गेला जंगली रमीवर. ॲपमधून काय काय लोन घेतलं, 6.5 लाख रुपये लोन झालं कर्ज. ते पोरं मागू लागले त्याला. कंपनीवाले आले मागायला, लोक आले. त्यांनी आयडिया काढली. नगर रोडला एक नदी आहे मोठी, त्या नदीवर गेला, त्या नदीच्या पुलावर गेला, त्या पुलाच्या कठड्यावर गेला, व्हिडिओ कॉल लावला. आणि आता पाय हलायची उडी आहे. लोग मानते हैं ना, कुदरत की इंसान को मिली सबसे वजनदार और सबसे अहम नेमत क्या होती है. नेमत म्हणजे भेट. कुदरत की इंसान को मिली सबसे अहम नेमत क्या होती है. अरे जहां हाँ की गुंजाइश नहीं होती, हनोते साहब, जहां हाँ की गुंजाइश नहीं होती वहां जो हाँ कहती है वो माँ होती है. असल्या लाख मायला, ऐसी लाख माओ को आंखें नीची करने को लगाने वाला ये बाबा साहब है. कोई गायक लिखता है कि बाप म्हणू तुझला का माय म्हणू सांगा. रावया नात्याला, नात्याला मी काय म्हणू. आयुष्यभर बाबासाहेबांसोबत प्रामाणिक आहे. काय झालं असेल माहिती आहे, ते सांताक्रूज विमानतळ बांधत असताना त्याच्या बाजूच्या रस्त्यावर भरल्या उन्हात पायाला चटके बसता असताना त्या रोडवर गिट्टी टाकण्याचं काम भीमाईनं केलं. त्या रोडवर तळपत्या उन्हामध्ये पाय भाजत असताना त्या रोडवर दगडाची गिट्टी टाकण्याचं काम करताना बाबासाहेबांनी ऐकलं होतं की भीमाईने इथं काम केलं. आणि म्हणून बाबासाहेबांना तेवढ्या मजमा तिथं जमीनच दिसत नव्हती खाली. आणि म्हणून बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी याच्यासाठी तरळलं की बये बघ ना तुझा भिवा आलाय. जिथं तू काम केलंस, तुझा जिथं घाम गळला तिथं तुझ्या भिवाचं अभिवादन करायला जमीन दिसत नाही ग. बघ तुझा भिवा आला. म्हणून बाबासाहेब डोळे पुसत होते आणि विमान गिरट्या घालत होते. वो होती है माँ, ती असते माया. ही किंमत बाबासाहेबांनी रमा आणि भीमा, रमाई आणि भीमा, भीमरावाची 4 लेकरं दवापाण्यापायी जातात. दवापाण्यापायी जातात. माता रामूला खायला मिळत नाही म्हणून माता रमाई जातात. ही किंमत चुकवलेली आहे. आणि आम्ही दारिद्र्य रेषेमध्ये आमचं नाव द्या, मताला वाटप आली तर आमचं नाव द्या.
नुसतं मागून 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 निस्ते मागणारे झाले, निस्ते. म्हणून हे जे प्रबोधनाचा कार्यक्रम इथं आयोजित केला जिल्हा बॉडीनं, मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो की मताची किंमत ही मीठ मिरची इतकी नाहीये. उद्या हा शुभम तुमच्यामधून निवडून जाणार आहे. तो तिथं गेल्यानंतर ही जी काही अवस्था आहे, आपल्याकडे अजून राहुल भाऊ पण आहे. मताची किंमत मीठ मिरची इतकी नसते. आज तुमच्याकडे नालीची सुविधा नसेल, लाईटची नसेल, इतर वेगवेगळ्या ज्या काही सुविधा नसतात, तुम्ही कधी गेला होतात का? असं तर होऊच शकणार नाही. लग्नात गेले, लग्नामध्ये येडे साहेब लग्नात गेले, याच्यासारखा एखादा बोधाचार्याने जर समजा लग्नामध्ये चालू केली ना वंदना, आधीच तर लय डीजे फिजे वाजलेले असते, त्यांनी लय नाचले राहते पोरं. लग्नाचा टाइम असतो 11:35, जसं हिटच तेवढ्यावर लागणार. किती? 12:35. आणि लग्न कवा लागत माहितीये तुम्हाला? कुळकून गेल्यानंतर आकडे तिकडून डीजे चालू असतो जोऱ्यात. आणि तसल्या उन्हाच्या रणामध्ये मांडव टाकलेला झळा लागत येतं. ह्यांनी 90s टाकलेल्या, हा कार झालेला. आणि त्याच्यामध्ये असा हुशार बोधाचार्य तिथं गेल्यानंतर माईक हातात घेतलं की लग्नविधी चालू करतो. ह्याच्यासारखा एक जण जातो, भलते जरा जोऱ्यात घ्या ना की लगेच भलते एक येतोय तो पूजे आम्ही विनंद सचिन माझा सुरू पूजे लगेच साधू की लगेच तिथं सत्रांच्या आशा बाजूला ह्या चटया लेकरं तिथं बाया तिथं सगळा करताच एकच एकदाच पंगत बसली की बायाला कुणाला पुरी येतं, कुणाला चपातीने, कुणाला भात येतो, कुणाला वरत नाही. आणि मग त्या बाया ए भाऊ ए दादा इकडे ये ना. आता चपातीच येत नाही पण वरच ओढती तिकडं. कशासाठी? एवढा गर्दा केल्यानंतर कोण येणार तुमच्यापाशी? पण मा ओळखीचा माणूस तिथं बसला, हानवते साहेब, येडे साहेब, मा हातात बुंदी चालव, कुठं जाणार आहे मी? कुठं? डायरेक्ट येडे साहेबापाशी, हानवते साहेबापाशी. मा ओळखीचा तो राहून तिथं बसला. एवढ्या लोकांना वलाटून तिथं राहून त्याची भजे घ्या भजे म्हटले ए दादा कशासाठी? उकांड्यावर बसाव पण वाढे आपला असा काय उकांड्यावर बसाव पण वाड्या आपला पाठवायचा आहे. कुठं? नगरपालिका पाठवायचा का नाही? एक बार हातवर करा बरं, कोणाकोणाला वाटतं की पाठवायचा? तो ये हाल जो है प्रबोधन का होता है, यूं तो अभी आके गाने लग जाते हैं ना उसके अंदर. हमारे हनोदे साहब जिस गाने के लिए रुके हैं ना, ये तो रुके हैं, उन्होंने 200 रुपये दे के रखे हैं, शायद और भी निकाले. मैं बोलूंगा मेरा एक गाणं कंप्लीट करने देतो की ही किंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 लेकराची प्राणाहून प्रिय रमाई भीमाईच्या त्यागाची, बाबा रामजीच्या त्यागाची एवढी मोठी किंमत बाबासाहेबांनी चुकवलेली. आणि त्याला कुठे हे सगळं ऐश्वर्य आलंय असं नाही ना. कीमत इसकी चुकाई है भीम ने, कीमत इसकी चुकाई है भीम ने, तब जाकर ये मिला है.
एका सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करतात, एससी नावाची जी जात असते त्याच्यामध्ये 1600 जाती आहेत. किती? तुमची तर एकच आहे पूर्वाश्रमीची. तिचं सांगतो 2 मिनिटात. मला आठवण करून द्या, आपण कुठं होतो? आग्र्यात होतो. आग्र्यातून वापस आणा मला. उद्या 4 दिवसानंतर आपल्याकडे 14 ऑक्टोबर नावाचा सण आहे. माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात त्याला? अशोक विजयादशमी. आता ते अशोक लिहित नाहीत, फक्त विजयादशमीच लिहितात कॅलेंडरवर. पण आपण काय वाचायचं? अशोक विजयादशमीच वाचायचं. साथियों, बाबा साहब सारे के सारे लोगों को वहां पर लेकर चले गए थे और क्या कहा था? किती दिल्या होत्या? 22 दिल्या होत्या ना प्रतिज्ञा. तो 14 अक्टूबर 1956 तक आप लोग महार थे. मैं भी मानूंगा, मैं भी था. 14 अक्टूबर 1956 तक हम महार थे. कोई शक नहीं यार. भीमा कोरेगाव केलं, भीमा कोरेगाव चलेगा ना, कोई प्रॉब्लेम नाही. पण 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत. 15 ऑक्टोबरला महार नावाची शिवी आहे तुम्हाला. 15 ऑक्टोबर 1956 ला महार नावाची शिवी आहे तुम्हाला. करून थुकले एकदा, चाटने वाला मैंने नहीं. इतने 5 लाख लोगों के मजमे के साथ बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर कहते हैं कि झाकली कधी न जयाने लाज, फेकले वस्त्र आम्ही ते आज. छोड दिया. तिकडून लोक आमचे आले, याचा बाप, याचा बाप, यमथऱ्याचा बाप, याचा बाप. सोयरिकीला गेले की तिथं मग ते कोण लागत? ते गायकोड कोण लागते तुझ्या? हा पोरगी आहे मला आलं लक्षात, पण ते पलीकडचे ते कांबळे कोण लागत? एवढी चौकशी कशासाठी? ज्यांना ज्यांना करंट लागायला ते हसायले बरं का. हा, ज्यांना ज्यांना करंट लागायला ते हसायले. म्हणजे 1956 या बाबासाहेबांच्या समोर तिथं फेकून दिली आणि घरी आणून उचलून मठात ठेवली. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की बाबासाहेब तुम्ही म्हणलात ना जात सोडा का, आम्ही पोट जाती सोडा पोट जात सुद्धा. कितना बड़ा धोखा है बाबा साहब के साथ, कितना बड़ा धोखा है. अपने छाती पे हाथ रखकर कसम खाओ, वो बाबा साहब के 4 लड़के, वो इंदू हो, राजरत्न हो, गंगाधर हो, रमेश है, ये 4 लड़के दवा पानी के लिए इसीलिए गए थे. बाबा साहब 18 20 घंटा इसीलिए बैठे थे. इतना बड़ा दस्तावेज जो संविधान लिखा है वर्ल्ड के लिए, किस कुणासाठी? जगासाठी लिहिलंय, भारतासाठी नाही. तुम्ही तुमच्याच जाती सोडायला तयार नाही. काय हक्क आहे? काय हक्क आहे? काय अधिकार आहे? ब्राह्मण जात आहे का? सांगा बरं कोणी. बौद्ध जात आहे का? बौद्ध जात नहीं होती है, बौद्ध धर्म नहीं होता. ब्राह्मण जात नहीं, कि विद्वान है. ब्राह्मण के माने क्या होता है? विद्वान. बौद्ध बनना पड़ता है. बौद्ध काय करावं लागतं? बनवावं लागतं. तुम्ही चिकित्सा या मार्गाने जर गेले तर तुम्हाला बौद्ध बनण्याची प्रोसेस आहे. एखाद्या माळ्याच्या घरी गेलो, ह्या नव्हत्या माळ्याच्या, आणि त्याच्या घरी एवढंसं लहान पोरग आहे. कोण आहे तू? माळी आहे. त्यांनी केलं का माळी काम? माळ्याच्या घरी माळी, तेल्याच्या घरी तेली, सोनारच्या घरी सोनार, लोहाराच्या घरी लोहार. ठीक है ना. बाबा साहब ने घटना लिख दी. अब सोनार भी कलेक्टर बन सकता है, लोहार भी इंजीनियर बन सकता है. पहिलं होतं का असं? पहिल्या पिनल कोड मध्ये होतं का तसं? अब तो कोई कुछ भी बन सकता है. त्यामुळे माय मावल्यांना तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, क्रांतिकारी भैया छोटे छोटे ये सोडणार नाहीत म्हातारे खातारे. तुम्ही आधी ते असते ना म्हणा आंधवान लढवान तडवान बडवान काय असं करून त्याचं टाकून तिकडे हे जे आहे. माणसासारखे माणसं आम्ही बौद्ध अनुयायी, इथले सगळे तमाम महापुरुषांचे आम्ही अनुयायी. त्यांनी जे जे निर्णय घेतले ते शिरसाबंद आणि आम्ही पुढे जाऊ. परंतु बाबासाहेब आग्र्याला उभे होते आणि बाबासाहेबांनी पाहिल्या या प्रत्येक जाती, त्या जातीतल्या रूढी, त्या रूढीतल्या परंपरा. आणि त्या परंपरा माहिती आहे, आता जर इथं माझ्या जितक्या काही आई बहिणी आहेत ना सगळ्या, त्यांना म्हणलं ना जरासं का असं ते काय असतं पॅन्ट अशी वर करा, तर इथं 25 जणांचं तरी काळ द्वारा निघल. कशासाठी? ती बांधले म्हणून आम्ही बांधले. परंपरा कोंबडे होते. परंपरा 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 काय? या परंपरांच्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्याने काय होतो? जात समूह घट्ट होतो. अंधश्रद्धा आहे त्याची चिकित्सा करा, त्याची चिकित्सा करा. आणि तो जो आहे तो इन्सिडेंट सांगण्यासाठी एवढं सांगितलंय मी तुम्हाला. जे मला हे कडवं म्हणायचंय का त्याच्यासाठी कि बाबा साहब आगरा में खड़े थे और बाबा साहब ने क्या सोचा?
एससीतल्या 1600, एसटीतल्या 1200, ओबीसीतल्या 3700 त्या जातीच्या पोटजातीत असणाऱ्या असंख्य परंपरा बाबासाहेबांना पिंजऱ्याच्या जाळीसारख्या दिसत होत्या. आमचा ह्यो गडी बसला ना काळे, त्याच्या पाठीमागे जाळी आहे, त्या जाळीला ज्या तारा आहेत ना त्या पिंजऱ्यासारख्या त्या परंपरा आहेत, त्या पिंजऱ्याच्या आत माणसं आहेत हजारो जातीची. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात की मैं लाया हूं. सगळे लोक कानात जीव आणून ऐका, इतका भारी शेर कधीच नसन ऐकलं तुम्ही. मी कधी शेर सोडित नाही. बाबासाहेब क्या बोलते हैं कि मैं लाया हूं उन सारे पंछियों को पिंजरे से निकाल कर. एससी, एसटी, ओबीसी, एसटीच्या 1600, एसटीच्या 1200, 3700, ओबीसीच्या बाबासाहेब म्हणतात कि मैं लाया हूं उन सारे पंछियों को पिंजरे से निकाल कर. डोळ्यात पाणी आणून म्हणतात, मेरे सामने सवाल ये बहुत बड़ा है कि इनके दिलों से पिंजरा कैसे निकालूं. परंपराच सोडायला तयार नाही, जातच सोडायला तयार नाही, पोट जातच सोडायला तयार नाही, हे धीट पण करायला तयार नाही, ह्याला ठोकरायला तयार नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले होते, काय म्हणले होते की कहत थे भीमजी कहत थे भीमजी लिखे पढ़ाने, कहत थे भीमजी लिखे पढ़ाने, मुझको धोखा दिया है. गहरी नींद में ये सो गए हैं लोग, गहरी नींद में, गहरी नींद में सोने वालों, गहरी नींद में सोने वालों, उठ जाओ मौका है, ईमान वाले बन जाओ सब, ईमान वाले बन जाओ सब. भीमजी ने हमको है वाला यही कहे, कहाँ है ये जय भीम वाला यही कहे, कहाँ है ये जय भीम वाला यही कहे, कहाँ है जय भीम वाला यही कहे, कहाँ है जय भीम वाला यही कहे, कहाँ है जय भीम वाला. मांगने वालों आणि यंदाहून या इथे जिंतूरला कार्यक्रम आहे ऐकण्यासाठी आले, त्यांच्याकडनं सुद्धा या गीताला 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. जिल्हाध्यक्ष रणवीर साहेब यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाची भेट आलेली आहे. विमल मधुकर काळे पुणे यांच्याकडनं सुद्धा माझा भाचा, 2 बहिणी आणि 1 भाचा, माझी पत्नी, माझा भाऊ हे जिंतूरून कार्यक्रमाला आलेले आहेत. 50 रुपये त्याच्याकडनं सुद्धा भेट आलेली आहे. धन्यवाद. भारत देवरे साहेब यांना शंकर गव्हाणे कामटेकर उर्फ हणवते हे भेटी इच्छितात. कार्यक्रम झाल्यानंतर कृपया आपण त्यांच्याशी भेट घ्यावी. पेटी मास्तर हणवते साहेब आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आमची चळवळ आहे त्या पवित्र चळवळीमध्ये काम केल्यानंतर काय हासिल होतं हे एक मोठं उदाहरण आहे. डॉक्टर अमोल साबळे यांच्याकडनं फोन पे 200 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. जय भीम. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणवीर साहेब 2 शब्द आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. बहुजन समाजात वेळोवेळी जन्मलेल्या सर्व संत गुरु महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो व मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या 17व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमची शहर कमिटी कुठे शुभम
आमची शहर कमिटीमध्ये जेवढे आमचे पदाधिकारी आहेत, मुलं छोटे आहेत. आम्ही विचार केला कि जिनको कांशीराम साहेब म्हणायचे की जिनको जवानी में चमचागिरी की लत लग जाते फिर वो जिंदगी भर चमचागिरी में मर जाते. आता मला बऱ्याच लोकांनी म्हणलं की आमची जरा तरुण पोरं बघायची होती, छोटे छोटे मुलं शहर बॉडीत घेतले. उद्देश हा होता योगीराजी येतील आणि यांना याच वयामध्ये मिशनरी बनवतील आणि आयुष्यभर ते मिशनरी म्हणून निळ्या झेंड्याचं काम करतील. यासाठी म्हणून आम्ही या छोट्या मुलांना का होईना आम्ही ट्रेन करण्याचं काम करतो. आणि स्टेज उभा करणं हा अत्यंत कठीण भाग आहे. आमच्या शहरचे अध्यक्ष शुभम दानवे असतील, उपाध्यक्ष रोहित अनवते असतील, आमच्या शहरचे महासचिव असतील सौरभ गणगाव, मुकेश मस्के, आमचे वाघमारे धम्मपाल, सर्वांनी अतिशय कठीण परिश्रमामधून बहुजन समाज पार्टीमध्ये काम करणं सोपी गोष्ट नाही. दुसऱ्या पक्षामधून प्रोग्राम लावण्यासाठी 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 रुपये मिळतात. बहुजन समाज पार्टीमध्ये एक एक कार्यकर्त्याला 1-1 रुपया जमा करून हा स्टेज उभा करावा लागतो. ही स्टेज उभा करणं काही सोपी गोष्ट नाही. म्हणून बहुजन समाज पार्टीच्या आमच्या शहर बॉडीसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून हार्दिक त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की काम कठीण आहे, काम सोपं नाही. कारण कुठूनही पैसा येणार नाही. मनी मीडिया माफियाच्या विरोधात लढायचं आहे. मीडिया आपला नाही, सोशल मीडियावर जे युट्यूब चॅनल दिसतात तिथपर्यंत विकल्या गेलेला आहे. आणि या मान्यवर साहेब कांशीरामजीच्या आणि बाबासाहेबांच्या विचाराला यशस्वी करायचं आहे की नाही करायचं, एकदा हात वर करून सांगा मला. किती जणांना करायचं जय भीमचं राज्य, किती जणांना आणायचं निळ्या झेंड्याचं? तुम्हाला नाही आणायचं का? मग हात वर करा आणि एकदम जोरदार नारा द्या, मान्यवर साहेब कांशीरामजी अमर रहे, मान्यवर साहेब कांशीरामजी अमर रहे, बाबा साहब अमर रहे, बाबा तेरा मिशन अधुरा. करायचं की नाही बाबासाहेबांचं मिशन अधुरं? काय मिशन होतं बाबासाहेबांचं? मला तुमच्यातला प्रधानमंत्री बनवायचं की नाही प्रधानमंत्री आपल्यामधल्या एकाला? मला सांगा, पूर्ण देशामध्ये जर कोणी प्रधानमंत्री बनण्याची कोणाची लायकी असेल तर त्याच्यात जर पाहिलं असेल, प्रधानमंत्री बनायच्या अगोदर कोणीतरी 2-4 वेळा मुख्यमंत्री होऊन जाणं गरजेचं आहे की नाही गरजेचं? नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होण्याच्या अगोदर काय होता? मुख्यमंत्री होता. म्हणून पूर्ण देशामध्ये जर निळ्या झेंड्याच्या बाबासाहेबांच्या विचाराचा जर कोणी मुख्यमंत्री झाला असेल तर बहीण मायावतीच्या व्यतिरिक्त निळ्या झेंडा हत्तीवर कुठेही बाबासाहेबांच्या विचारावर कोणी मुख्यमंत्री. तुम्हा सगळ्यांना आवडतोय, माझ्या समोर बसून कमी आणि घरी बसून जास्त ऐकतायत. या भ्रमामध्ये मी अशाच टाईपचे फक्त कुठेही गेले की 2च गाणे म्हणत असतो. त्याची एक गाणं म्हणायला मला किती त्रास होतो तुम्ही पाहिला असेल. त्यामुळं फक्त तुम्हाला बसायचं आहे. माझ्या आत्तापर्यंत कार्यक्रमामध्ये हिस्ट्री नाही की मी गाणं म्हणतोय लोक कुठून चालले, असं कधीच नाही. हॅलो, मी कार्यक्रम बंद करतो. या ठिकाणी अर्जुन नाना परंतु पंडित माननीय योगीराज आनंद यांना हार घालू इच्छित आहेत. कृपया त्यांनी लवकर यावं. सर्वांना जय भीम. तुमच्या समोर उभं टाकून कार्यक्रमामध्ये थोडासा डिस्टर्ब केल्याबद्दल मी सगळ्यांचे तुमचे क्षमा मागतो. पण ही गोष्ट माझ्या मनाला सर्वात आनंदीदायी जर काय असेल तर तब्बल 3 ते 4 वर्षानंतर आज माझ्या गुरुचं मला भेट झाली आणि म्हणून मला राहवलं नाही आणि एक हार घेऊन दादाचं स्वागत करायसाठी आलो. आमच्यासारखे माणसं चळवळी टिकली ते फक्त ह्या माणसामुळं. आमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस 5 रुपयाचा झेंडा आणून आंदोलन कसं करतात हेही आम्हाला माहीत नव्हतं. 4 लोक जमा करून कार्यक्रम काय करतात हेही आम्हाला माहीत नव्हतं. त्या काळात या माणसानं आमच्या डोक्यावर हात ठेवून ही निळा झेंडा आणि चळवळ काय असती, फुलेशाह आंबेडकरांची चळवळ काय असती हे सांगण्याचं काम आम्हाला ह्या माणसानं केलंय. मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही मोजके लोक लाभले त्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना, त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यातलं सगळ्यात आभार व्यक्त करतो. 3 वर्षानंतर भेटलात. मला दादाविषयी फक्त एक गोष्ट सांगायची, काय आकर्षण असते माणसाचं की जिंतूरवरून गाडी भरून लोक आले. मी म्हणलं माणसं येणे करायची फॅक्टरी याच्याजवळ म्हणलं, ते माणसं गप्प बसू शकत नाहीत. त्याच्यामुळे तुमच्याजवळ सगळ्याच मर्यादा संपतात आणि त्या कार्यक्रमाला सगळ्या आयोजकांना सगळ्या शुभेच्छा. नदी नाही परंतु ओढ्यातली झुळझुळ मी आहे.
असं वामनदादा लिहितात. कधीच हुरळून न जाता वामनदादांनी जे काम सातत्यानं केलं, आम्ही आमचा 2004ला ज्या वेळेला जथा चालू केला, त्या जथा चालू केल्यानंतर न हसता न थांबता पायी चालायची वेळ आली, पायी चाललो. खूप कार्यकर्ते घडवले, काही नाही माझ्याकडं, परंतु जो माणूस मी कमवला आहे त्याची नमुना आता तुम्ही अर्जुनजी आणि विश्वजितजीच्या माध्यमातून पाहिले. विचार माणसाला पेटवतात. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की विचार सभी परिवर्तन का मूल कारण होता है. आणि त्या तथागत गौतम बुद्धाच्या आपल्या पदकमलावर फुले असतील, शाहू असतील, बाबासाहेब असतील आणि आता न्योछावर झालेले मान्यवर कांशीराम साहेब असतील, या सगळ्यांनी हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी, कांशीराम साहेब आत्ता आपल्यात राहिले नाही, परंतु आत्ताच आमचे जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अनिरुद्धजी त्यांनी सांगितलं, सध्या वातावरण खूप छान आहे, राजकीय मंच आहे. आणि त्या राजकीय मंचावर तुम्हाला सांगतोय की ते NDA असेल, तुटलं UPA आणि इंडिया तयार झालंय. UPA तुटलंय आणि इंडिया तयार झालंय. याही स्कोपमध्ये आजही इंटरनेटवर टाईप करा, देशातली सगळ्यात मोठी 3ऱ्या क्रमांकाची जर कोणती पार्टी असेल तर ती बहुजन समाज पार्टी आहे. आणि त्या पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बहनकुमारी मायावती. एका महिलेला काय संघर्ष करावा लागतो ती महिलाच जाणे, परंतु ती काय संघर्ष करते. शुभम के लिए ये एक मिसरा की बाबासाहेबाच्या सपनाच्या साठी ढोले हो लागला इकडे करंट. महापुरुषाच्या स्वप्नाच्या साठी, या भीमरायाच्या स्वप्नाच्या साठी रणगनात है मायावती, 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 रणगनात है मायावती. फुले शाहूचं फुले सावित्रीचं शिक्षण, फुले सावित्रीचं शिक्षण, राजा शाहूचं आरक्षण, फुले सावित्रीचं शिक्षण, राजा शाहूचं आरक्षण, त्याचा अभिमान कायदा केला, त्याचा अभिमान कायदा केला, साऱ्यांचा फायदा झाला, त्याचा अभिमान कायदा केला, साऱ्या जातीचा फायदा झाला. ते संविधान संविधान लागू करण्यासाठी, ते संविधान लागू करण्यासाठी रणगनात आहे मायावती, कांशीरामानं त्याग जमा केला, दिशा भीमाची दावली आम्हाला, दिशा भीमाची दावली आम्हाला. आणि त्याची मेहनत हो, त्याची मेहनत फळाला हो आला हो आली. कोई शक कि आज संसद के अंदर मणिपुर में मेरी बहन को नंगा नाचा जाता है,
मणिपुर में मेरी बहन को नंगा नचाया जाता है। क्या आप रास्ता देख रहे हो कि मेरी सगी बहन को कोई नंगा नचाए? नहीं ना। मैंने घुसते शुरू पहले बोल दिया था मैंने आपको। क्या बोला था मैंने? की मला चीड येत नाही हाच माझा। काल मणिपूरची घटना घडली 2 महिन्यापूर्वी। तिथल्या महिलेला नग्न धिंड काढण्यात आली, नग्न धिंड। आम्ही शेपूट घालून घरी, कुठल्या संघटना, किती संघटना रस्त्यावर, पण संसदेत कोण? संसदेत कोण? रंगनाथ है मायावती, खैरलांजी मध्ये माझ्या बहिणीला तिथल्या भूत मांगे परिवाराला तार करून त्यांना नागडं उघडं करून अन्याय अत्याचार। खिसात पैसे हाथच घालायला होतो। अभी आप पैसे में जेब में हाथ डालेंगे कि भीमानंतरची अवकळा, भीमानंतरची अवकळा वाट चुकलेल्या चळवळीला कानशिरामानं त्याग जमा केला, त्याची मेहनत फळाला आली। काय कि गणात आहे मायावती। आप जो मिश्र में बोलने जा रहा हूं हनोद साहब, याद से कि भीमानंतर किती आले गेले, भीमानंतर किती आले गेले। भीम स्वप्न, काय स्वप्न होतं? आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवलं तुम्हाला या देशाची शासन करती जमात निकाल दो इस श्रृंखला से बहन कुमारी मायावती जी को और लगाओ अपनी दूरबीन, आने वाले 25 साल में कोई प्रधानमंत्री पद के ऊपर दावा ठोक सकता है। आने वाले 25 साल कि भीमानंतर किती आले गेले, भीमानंतर किती आले गेले। भीम स्वप्न कोणी जुने गेले, भीम स्वप्न कोणी जुने गेले। कांशी रामाने रक्ताचं पाणी, क्या कहा था कांशीराम जी ने? बाबा साहब की तस्वीर को देखकर कहा था कि जब तक बाबा साहब का सपना साकार नहीं होता ये कांशीराम शादी नहीं करेगा। जब तक बाबा साहब का मिशन कंप्लीट नहीं होता ये कांशीराम किसी बैंक में खाता नहीं खोलेगा, ये कांशीराम किसी के शादी में नहीं, किसी के मौत में नहीं जाएगा। कांशीरामाने रक्ताचं पाणी, कांशीरामाने रक्ताचं पाणी केलं जाळली सारी जवानी, केलं जाळली सारी जवानी। आणि नेता दिला असा संतावला। आपल्याला फक्त सोबत राहायचंय, संघर्ष करायचा। सोबत कुणाचं राहायचंय की जे घरी घरी जाऊन मान्यवर कांशीराम साहेबाच्या पाऊल कमलावर पाय ठेवून नोट भी दो और रोड भी दो असं म्हणणाऱ्या या शुभम धाडवे असतील, त्यांचे मार्गदर्शक जिल्ह्याची जी टीम आहे, आमचे अनिरुद्धजी असतील, बादल साहेब असतील, येडे साहेब असतील, बामसेपच्यांच्या धानुदे साहेब असतील, राहुजी असतील, या सर्वांच्या अशाच प्रकारचं प्रबोधन असतं। थोडंसं साहित्य जे आहे शुभमनी सांगून त्याला थोडासा हे झाला, मिसअंडरस्टँड झालं, त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला आस्वाद घेता येत नाही, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो। आणि माझा जो पुन्हा एक जे मान्यवर कांशीराम साहेबांसाठी मी त्या मणिपुर मध्ये होतो यार, मैं बोला ना आपको मैं भूल जाता हूँ, मैं मणिपुर में था और वामन दादा ने कहा था ताई 1 मिनट, ताई ओ ताई 1 मिनट, ऐसा कभी नहीं होता है, हो झालंय माझं की वामन दादा कहते हैं कि मला चीड येत नाही हाच माझा गुणा, दोष देव कुणा। एक जो है मैं भूत मांगे के पास था खैरलांजी के अंदर,
वो एक बार लाइन कंप्लीट कर लूं फिर आप जा सकते कि तो मैं ही जाने वाला। मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, माझ्या पोटच्या पुरीची लाज चौकात लुटते, लाज चौकात लुटते, लाज चौकात लुटते, डोळे पाहतात माझे, डोळे पाहतात माझे, काय कापत सुटते, काय कापत सुटते, काय कापत सुटते, माझ्याने भोटपणा, माझ्याने भोटपणा, माझ्या लाचारीने गुन्हा, लाचारीने गुन्हा, दोष देऊ पुन्हा, दोष देऊ पुन्हा, दोष देऊ पुन्हा, मला चिडवतना याच माझा गुन्हा, मला चिडवतना याच माझा गुन्हा, मला चिडवतना याच माझा गुन्हा. तुम्ही पेटावं, तुम्ही चेतावं म्हणून वामन दादा आताच राहुलजींनी सांगितल्याप्रमाणे जनावरांना जसं चेपून घ्यावं लागतं म्हणून सांगताय. वामन दादांनी तेव्हा सांगितलं घडतंय आज मणिपूरमध्ये तरी सुद्धा आम्ही पेटत नाही. काल आत्ता जवळजवळ आमच्यापाशी झालं ते का झालं त्याची पण एक लाईन आहे की खरं लांज जाऊ खेड्यात न्याय नाही आम्हा, खरं लांज खेड्यात न्याय नाही आम्हा, खरं लांज जाऊ खेड्यात न्याय नाही आम्हा. का नाही? आम्ही केला गुन्हा, आम्ही केला गुन्हा, मत ऐकली पुन्हा, मत ऐकली पुन्हा, म्हणून खरं लांज जाऊ खेड्यात न्याय नाही, खरं लांज जाऊ खेड्यात न्याय नाही आम्हा, खरं लांज जाऊ खेड्यात न्याय नाही आम्हा. हो मला भीमाच्या मताची, हो मला भीमाच्या मताची 5 लोक दाखवार, 5 लोक दाखवार, 5 लोक दाखवार, दरी डोंगरी कपारी, अगली लाइन किसी को लग सकती है, अगली लाइन किसी के कलेजे को लग सकती है कि दरी डोंगरी कपारी, फिरला वामन दारो दारो, फिरला वामन दारो दारो, फिरला वामन दारो दारो,
अमोल साबळे साहेब यांच्याकडनं आताच फोन पे वरून 500 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. बाबा साहब के संविधान को मानने वाले यहाँ पर हमारे मुस्लिम भाईचारा के भी कुछ सदस्य हैं जिनके पास जानिब से पैसे आ रहे हैं, तो एक मिश्रा उनके लिए भी बनता है. आप सभी सारे लोग बाबा साहब दिलं त्या इमानामध्ये त्यांनी इमान कबूल केलं. बरेच वर्ष झाली, बरीच वर्ष झाली. आज तेही आपल्या भिंतीला भिंत लावून जे आहे त्याचा पुरावा आहे की ते दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच भाऊ आहेत. प्रार्थना करण्याचे अधिकार वगैरे मिळालेले आहेत. हमारे साथी बड़े चाव से बोलते हैं, मुझे इतना तो नहीं आएगा मगर फिर भी मैं कोशिश करता.
बड़ा ही सुंदर है और मेरे हिसाब से आखिरी है। टाइम वक्त हो चला है, आपको अगर लगे कि बस सुनना है तो एक मिसरा में बाबा साहब का, और एक ही मिसरा, गाना नहीं, एक ही मिसरा मान्यवर कांशीराम साहब का। बड़ा प्यारा, मैं बहुत छोटा था जब से गाना गाता हूँ, यही गाना गुनगुनाता हूँ। संविधान राम वाकडे यांच्याकडनं 100 रुपयाची भेट आलेली आहे. अरुणा राजू लोखंडे पुणेकर यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. हो हो थांबा हो थांबा. अरे क्या कर दिया भैया इसने? हेलो हेलो. हाँ थांबा हो थांबा, थांबा हो थांबा गाडी वाले बाबा. थांबा हो थांबा गाडी वाले बाबा. गाळे कटानी भिवा माझा राहिले दुर्मदी माझ गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला. गाडी वाली दादा आहे ठिकाणी माझ्या राहिले दुर्मदी माझ गाडीत घ्या मला, मला गाडीत घ्या मला, गाडीत घ्या मला. शाहू फुल्याचं स्वप्न बाभिमाचं, शाहू फुल्याचं स्वप्न बाभिमाचं साकार करण्या बहुजन निघाला. तो पहा काशीराम दिल्लीकडे चालला, दिल्लीकडे चालला, दिल्लीकडे चालला, दिल्लीकडे चालला. मानाचा सेना मानाचा सेना घालून भीमाला, मानाचा सेना. इतना ज्यादा प्रबोधन है इस गाने के अंदर, वक्त कम पड़ गया है, क्या करें. मानाचा सेना घालून भीमाला, मानाचा सेना घालून भीमाला. राजकीय वारस घोषित केला, राजकीय वारस घोषित केला, राजकीय वारस घोषित केला. करवीर नगरीत, करवीर नगरीत सन्मान केला. त्या बाभिमाचा, त्या बाभिमाचा मुतहा गुमानी, त्या बाभिमाचा चेला हा इमानी होता. कष्टदैव फसल 4000 किलोमीटर कश्मीर से लेकर तक कन्याकुमारी तक, रेड़े साहब के जैसी उम्र में, हरवते साहब के जैसी उम्र में, जो उम्र संसार करने की होती है, उस उम्र में हर मोड़, हर गली, हर कूचे में जाकर बाबा 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 पागल हो गया था. त्याग त्यान केला कष्टदैव फसल, त्याग त्यान केला कष्टदैव फसल. भीमा पाठिकांची नावानी हे केलं, भीमा पाठिकांची नावानी हे केलं.
फौज उभी केली प्रशिक्षित केलं फौज उभी केली प्रशिक्षित केलं आणि संघर्षासाठी आम्हा शान केलं ऐसा कभी हुआ नहीं कि मैं कहीं गा रहा हूँ ये लाइन नहीं बोली और गाना खत्म नहीं हुआ शेवटची लाईन कार्यक्रमाची शांत कानात डोळे जीवाला कानात हे गाण्याने मी कधीच कार्यक्रम संपत नाही असं नाही हेच गाणं असतं ज्या कार्यक्रमाला माझं संपतं त्यावेळेला हे दो तीन ठरली रमाई यशाची शिडी 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 स्वागत करते शिवदत्ता मोरे हे सर्वजण योगीराजे आनंद यांचं हार घालून स्वागत करतील. यानंतर गुलाबराव धाडवे यांचं स्वागत बहुजन समाज पार्टीचे सर्व जिल्हा पदाधिकारी हे करतील. उपस्थित राहिलात त्याबद्दल बहुजन समाज पार्टी जिल्हा युनिट व शहर युनिट हे आपलं आभार व्यक्त करते.